आम्ही यात्रा मैदान व्हावं म्हणून जिल्हाधिकारी साहेबांकडे निवेदन दिलेलं आहे। म्हणजे हा जो भूभाग होता प्राधिकरणाच्या वेळेस आरक्षित म्हणून घोषित होऊन सुद्धा ठराव म्हणजे त्याचा ठराव झालेला असून सुद्धा अजून कुठलेही तिथं काम झालेलं नाही आणि त्या जागेवर यात्रा मैदान व्हावं भाविकांना म्हणजे एकदम सोयीसाठी ते महाद्वारपासून मंदिर महाद्वारपासून अवघ्या 5 मिनिटाच्या अंतरावर ती जागा आहे आणि त्या जागेवर नियोजित जागेवर हे यात्रा मैदान व्हावं अशी आमच्या सगळ्या महिलांची मागणी आहे। कोणाला निवेदन दिलं? आम्ही जिल्हाधिकारी साहेबांकडे निवेदन दिलेले आहे आणि काल पालकमंत्री पण आले होते। पालकमंत्री आणि आपले परिवहन मंत्री सरनाईक साहेब आले होते। त्यांनी हे आमची भेट घेऊन आमचं सगळं व्यवस्थित ऐकून घेतलेलं आहे आणि त्यांनी सांगितल्यामुळं आम्हालाही थोडा कुठंतरी आशेचा किरण आता दिसतोय। इतके दिवस तर काही काम झालेलं नाही पण आता आशा वाटायला लागली की हे काम होऊन जाईल। तुमची पुढची भूमिका काय असणार जर तुमच्या मागणीप्रमाणे जर झालं नाही पुढे? तर नाही, पुन्हा आम्ही उपोषण करणार। मग ही जर मागणी जर आमची मान्य झाली नाही तर आम्हाला उपोषणाला बसावं लागेल। मग परत भूखंड कुणाच्या ताब्यात आहे सध्या? ते मूळ मालकांच्या ताब्यात आहे।